लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं बघा, कोणता चॅप्टर सुरू केला होता? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, किंवा त्याला इलेस्टिसिटी पण म्हणतात. तर त्याच्यामध्ये काय बघितलं होतं बघा, डिफॉर्मिंग फोर्स. कशाला म्हणायचं डिफॉर्मिंग फोर्स? द फोर्स ड्यू टू विच बॉडी चेंजेस इट्स साइज अँड शेप इज कॉल्ड एज डिफॉर्मिंग फोर्स. इट इज ए एक्सटर्नल फोर्स, राईट. त्याच्यानंतर काय बघितलं होतं? डिफॉर्मेशन. कशाला डिफॉर्मेशन म्हणायचं? बॉडी चेंजेस इट्स साइज अँड शेप due to deforming force. That change of body is called as deformation. डिफॉर्मेशन चे दोन टाइप्स असतात, परमनंट डिफॉर्मेशन और टेंटेटिव्ह डिफॉर्मेशन. इलॅस्टिक डिफॉर्मेशन पण त्याला आपण म्हणतात. त्याच्यानंतर काय बघितलं होतं? इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल by virtue of which it tends to regain its original shape and size after removal of deforming force, right. म्हणजे मी उदाहरण दिलं होतं बघा, रबर घेतला, तो ताणला आणि तो दिलेला फोर्स आपण सोडला, डिफॉर्मिंग फोर्स सोडला, तर तो काय होतो? इट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज. दॅट इज कॉल्ड एज इलॅस्टिसिटी. त्याच्यानंतर पहिला होता रिस्टोरिंग फोर्स. इट इज अ इंटरनली डेव्हलप्ड फोर्स इन द बॉडी विच इज इक्वल अँड ऑपोजिट टू डिफॉर्मिंग फोर्स. ज्यावेळेला आपण कोणतीही बॉडी ताणतोय, जेवढा एक्सटर्नली फोर्स आपण त्याच्यावरती देतोय, तेवढाच त्याच्या आतमध्ये तो मूळच्या बॉडीच्या मूळच्या स्थितीला नेला. इट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज. हे डेव्हलप करण्यासाठी इंटरनली फोर्स जो डेव्हलप होतो त्याला म्हणतात रिस्टोरिंग. शब्दातच नाव आहे बघा, रिस्टोअर करण्यासाठी तो फोर्स इंटरनली डेव्हलप होतो. आणि तो का होतो? ड्यू टू न्यूटन्स थर्ड लॉ. दॅट इज ऍक्शन अँड रिएक्शन आर ऑलवेज इक्वल अँड ऑपोजिट. त्याप्रमाणे त्याच्यानंतर इलेस्टिक बॉडीचे आपण उदाहरण पहिले होते. तर हा चॅप्टर संपल्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की सगळ्यात जास्त इलेस्टिक बॉडी कोणती? रबर, स्टील, कॉपर का ब्रास? त्यातलं ते चॅप्टर संपल्यानंतर मला त्याचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे. आता सगळे सांग म्हणणार रबर, पण चॅप्टर संपल्यानंतर त्याचा विचार करून उत्तर द्या. त्याच्यानंतर पहिलं होतं प्लॅस्टिसिटी, रिजिडिटी, सॉलिड म्हणजे काय हे बघितलं होतं. ठीक आहे. तर आता आपण या लेक्चरला डिस्कस करणार आहे तो स्ट्रेस. व्हॉट इज स्ट्रेस? Stress means what? It is the internal restoring force. Stress is a internal restoring force per unit cross-sectional area of the body. Internal restoring force per unit cross-sectional area of the body is called as stress. त्यावेळी आपण रबर किंवा एनी मटेरियल, समजा वायर घेतली, ताणली, तर थोडीशी त्याची लेंथ वाढते, सोडली की बरोबर त्याच्या मूळच्या लेंथला जाते. म्हणजेच काय वाढते? तर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. आणि तो काय होतो? सोडला आपण, तो डिफॉर्मिंग फोर्स सोडला की ड्यू टू इंटरनल रिस्टोरिंग फोर्स दी बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साइज. तो फोर्स per unit cross sectional area is known as stress. What is the definition? The internal restoring force, the internal restoring force the internal restoring force per unit cross sectional area cross sectional area of the body is called as stress. Right. मॅथमॅटिकली कसं सांगता येईल बघा? मॅथमॅटिकली इट कॅन बी रिटन ॲज स्ट्रेस इज इक्वल टू इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया म्हणजे डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शनल
area, cross sectional area. Or we can write as इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे कोणता असणार बॉडीच्या आतमध्ये डेव्हलप झालेला असणार पण तो इक्वल टू कसा आहे डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे कुठला आपण त्या बॉडीवरती एक्सटर्नली अप्लाय केलेला फोर्स म्हणजे आपण हे असं पण लिहू शकतो अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स अप्लाइड फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. ही स्टेप लक्षात आली. अप्लाइड फोर्स का म्हटलंय ते राईट. म्हणजेच हे आता सिम्बॉलिकली दाखवायचं झालं तर असं येईल विच इज इक्वल टू फोर्स इज डिनोटेड बाय ए सॉरी कॅपिटल एफ अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज डिनोटेड बाय कॅपिटल ए मीन्स स्ट्रेस इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए. हे इक्वेशन आपल्याला महत्वाचं आहे. पुढं याचे टाइप्स वगैरे ज्या वेळेला बघायचे आहेत त्यावेळेला लक्षात ठेवायचं. याची डेफिनेशन थोडी लक्षात घ्यायची. फोर्स पर युनिट एरिया. मग हा एरिया त्याच्या ऍप्लिकेशन वरती डिपेंड असेल. समजा ऍप्लिकेशन लेंथ वाईज असेल तर क्रॉस सेक्शनल एरिया घेणार आपण. त्याचा व्हॉल्यूम जर करायचा असेल तर एरिया फक्त एरिया येणार तिथं क्रॉस सेक्शनल एरिया नाही. तो जसं ऍप्लिकेशन असेल त्याप्रमाणे चेंज होईल राईट. आता हे सांगा इथं काय याचं एसआय युनिट ऑफ स्ट्रेस. SI unit of stress, yes, that is Newton. Force is measured in Newton and area is measured in meter square. Newton per meter square, right? आणि CGS युनिट घेतलं तर CGS युनिट घेतलं तर ते काय आहे CGS युनिट ऑफ स्ट्रेस इज न्यूटनच्या ऐवजी डाइन per centimeter square, right? This is about stress. What is stress? What is stress? The internal restoring force per unit cross sectional area of the body is called as stress. And equation is applied force divided by cross sectional area, that is F by A. And SI unit is Newton per meter square and CGS unit is Dyne per centimeter square. Next, we will discuss about types of stress. Take the screenshot and write your notes. Types of right. There are four types. Types of stress. Namely, first one is longitudinal stress, second volume stress, third tensile stress, and fourth compressive stress. You can write as stress and their type. First, longitudinal stress, or also called as tensile stress. Second, volume stress. Third is shear or shearing stress. And fourth one is compressive stress. Right? First one is longitudinal stress or tensile stress. Second one is volume stress. Third one is shearing stress, and fourth one is compressive stress. All these are the four types of stress. Longitudinal stress or tensile stress indicates that the stress developed in the length
in the length, longitudinal, in the length side, means when when we attach a wire to a fixed point and do some load to this wire, then what effects are measured in this measured on the wire are calculated by this type of stress, that is tensile stress or longitudinal stress. Second one is volume stress. When we pump a balloon, what happens? Its volume becomes increases, volume becomes large. Why it is large? Hmm? How many stress is applied and how many volume is increased? It is calculated in this type of shearing stress. Means this type of stress. Suppose this pen is a body and we apply a tangential force to its top. When apply a tangential force on the top of that body, then what shear is produced in the body, that particular stress is called as shearing. Compressive stress, some bodies when we apply a force, it compresses. It compresses, that type of force. Now we will see one by one in detail with its formula, right? Next, longitudinal stress or tensile stress. First one, tensile stress or longitudinal stress, right? Now draw this diagram. Diagrams are more important in this chapter. This is the original length of the wire, and if you give some force to this wire, it will elongate. That elongation is denoted by letter small l, and here area of cross section A is given by pi r square. Pi r square, right? This is the. Now tell me, how can we define this टेन्साइल स्ट्रेस also longitudinal stress? बघा, आपण टेन्साइल स्ट्रेस कसा डिफाइन करू शकतो? Take down the definition. The stress measured in change in length, measured in change in length is called as tensile stress or longitudinal stress, right? Then from this definition we can write, therefore, tensile stress is equal to, or we can write the standard definition of stress is force upon area. Here force, that is tensile stress, is applied force divided by cross sectional area. Applied force divided by cross sectional area, that is F divided by A. Force, how many force is applied? That is force or weight.
या वायरला आपण काय अटॅच करणार आहे, वेट 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 150 ग्रॅम, 200 ग्रॅम असा, आणि त्याचा इफेक्ट आपण बघणार आहे. बघा साधी वायर इथं डायग्राम मध्ये भली मोठी दाखवल्या म्हणजे एवढी मोठी नसते, इन MM मध्ये त्याचे डायमीटर असतो, बरोबर. आपण या वायरला 100 ग्रॅमचं वजन अडकलं, समजा इथं मी असं दाखवलं, या डायग्राम याच्याऐवजी अशी दाखवली, इथं 100 ग्रॅमचं वजन अडकलं म्हणजेच काय झाला, या डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट झाला. फोर्स म्हणजेच काय आहे, वेट आहे, आणि ते किती असणार, M×G, राईट. आता बघा पहिल्यांदा जर आपण 100 ग्रॅमचं वजन अडकलं तर वायर विदाउट वजन, विदाउट टेन्शन ठेवली तर ते कशी होते, स्प्रिंग सारखी थोडीशी झालेली असते किंवा पिळा वगैरे पडलेला असतो. आपण वेट अडकलं की काय होते, स्ट्रेट होते, राईट. पुन्हा दुसरं वजन टाकलं तर अजून स्ट्रेट होते, बरोबर, आणि थोडीशी त्याची लेंथ वाढते, आपल्याला ते एवढी दिसून येत नाही. पुन्हा तिसरं वजन टाकलं तर अजून लेंथ वाढते, चौथं वजन टाकलं तर अजून लेंथ वाढते. या चौथ्या वजनापर्यंत काय होतं, लेंथ वाढते, आणि तेवढी जर ते आपण वजन काढून घेतली ती मूळच्या लेंथला जाते, बरोबर. ही जे घडते म्हणजे समजा 100-400 पर्यंत आपण जर वजन टाकलं आणि ते वजन काढलं तर इट रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. या प्रॉपर्टीला म्हणायचं इलॅस्टिसिटी. आता त्याच्यापेक्षा जास्त जर टाकलं, आपण इलॅस्टिसिटीची प्रॉपर्टी बघितली त्यावेळेलाच काय सांगितलं, परफेक्टली इलॅस्टिक एक ही बॉडी नाही नेचरमध्ये, परफेक्टली इलॅस्टिक एक ही नेचरमध्ये बॉडी नाही. समजा आपण इथं 500 वजन टाकलं, आणि या वायरचा लोड पेलायची जी क्षमता आहे ती किती आहे, 400 ग्रॅम आहे, आणि त्याच्यात आपण जर 500 टाकलं तर काय होणार, परमनंटली डिफॉर्म होणार. काय होणार, परमनंटली त्याची लेंथ वाढणार, या वायरची लेंथ परमनंटली वाढणार. हे आपण पुढे बघायचंच आहे इलेस्टिक कॉन्स्टन्स मध्ये, किंवा बिहेवियर ऑफ वायर इन ए इन्क्रीजिंग लोड असा एक तुम्हाला टॉपिक आहे, त्याच्यामध्ये ते आपल्याला डिस्कसच करायचं आहे. तर इथं बघा टेन्साइल स्ट्रेस म्हणजे काय काय बघतो आपण, चेंज इन लेंथ ऑब्झर्व करतो, चेंज इन लेंथ. मग आता इथं बघा फोर्सची वजा आपण किती येऊ शकतोय, फोर्स W किंवा mg एवढी घेऊ, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे बघा, काय आहे, वायर आहे, वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय, समजा ही वायर आहे तर त्याला कट केला आपण, क्रॉस घेतला तर ही जे काय दिसतं तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, बरोबर का. आता समजा ही वायर आहे, त्याला आपण इथून कट केल्यानंतर काय दिसतं आपल्याला, बघा हे दिसतं, त्याला म्हणायचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, राईट. मग तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे थोडक्यात काय, एक सर्कल आहे, सर्कलचा एरिया किती येतो, πr², म्हणून πr². मग इक्वेशन ऑफ टेन्साइल स्ट्रेस काय, इक्वेशन ऑफ टेन्साइल स्ट्रेस इज टेन्साइल स्ट्रेस इज इक्वल टू mg upon πr², right, where m is mass, g is acceleration due to gravity, and r is radius of wire. या वायरची रेडियस घेतली, बरोबर, रेडियस ऑफ वायर. मग याचा आता हे काय येणार बघा, SI युनिट तेच आहे, फोर्स अपॉन एरिया म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सीजीएस युनिट काय येईल, डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर, राइट. क्लियर, टेक द स्क्रीनशॉट. नेक्स्ट टॉपिक इज व्हॉल्यूम स्ट्रेस. नेक्स्ट टाइप, that is type number 2. व्हॉल्यूम स्ट्रेस. आता व्हॉल्यूम स्ट्रेस कशाला म्हणायचं, जो आपण एक्सटर्नल फोर्स त्या बॉडीला देणार आहे, या इथं बॉडी आहे बघा, बलून घेतलाय, जो फोर्स एक्सटर्नल फोर्स आपण या बॉडीला देणार आहे त्यामुळं त्या बॉडीच्या व्हॉल्यूम मध्ये बदल व्हायला पाहिजे. म्हणजे बघा, इफ द एक्सटर्नल अप्लाइड फोर्स चेंजेस द व्हॉल्यूम ऑफ ए बॉडी then it is called as volume stress. If external applied force changes the volume of a body, then
इट इज कॉल्ड एज व्हॉल्यूम स्ट्रेस. एकदम साधी सिंपल डेफिनेशन आहे. काय? इफ द एक्सटर्नल अप्लाइड फोर्स चेंजेस द व्हॉल्यूम ऑफ ए बॉडी देन इट इज कॉल्ड एज व्हॉल्यूम स्ट्रेस. आता इथं बघा काय केलंय, भरून घेतलाय. त्याचा मूळचा व्हॉल्यूम किती आहे? फी, राईट. त्याला सगळीकडून काय केलाय? फोर्स ऍक्ट केलाय. फोर्स ऍक्ट केलाय म्हणजे काय केलं, त्याच्यावरती आपण प्रेशर दिले आणि प्रेशर दिल्यामुळे त्याचा काय झाला? व्हॉल्यूम कमी झाला. तो किती झाला? फी मायनस डीव्ही इतका झाला. फी मायनस डीव्ही इतका झाला, राईट. म्हणजे तेच इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल स्टेप मध्ये लिहायचं झालं तर काय येणार? मग व्हॉल्यूम स्ट्रेस इक्वल टू काय येणार? स्टँडर्ड फॉर्म्युला आपला काय आहे? अप्लाइड फोर्स पर डिवाइडेड बाय एरिया. अप्लाइड फोर्स डिवाइडेड बाय एरिया म्हणजे एफ अपॉन ए. पण इथं काय येते बघा? चेंज इन प्रेशर येते. आत फी इतकं व्हॉल्यूम असताना जे प्रेशर पी होतं ते, आणि ज्या वेळेला आपण ही त्याच्यावरती प्रेशर दिलं त्यावेळेला चेंज इन प्रेशर डीपी येते. म्हणजे व्हॉल्यूम किती झाला? फी मायनस डीव्ही एवढा कमी झाला. तोच चेंज इन प्रेशर. आणि चेंज इन प्रेशर कसा दाखवला आहे? डी इंटू पी. डी डिनोट्स, डी हा डेरिव्हेटिव्ह मधला आहे. इट डिनोट्स चेंज इन प्रेशर, राईट. एसआय युनिट काय येणार याचा? स्टँडर्डचा स्ट्रेस, बरोबर. या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवायचं, इलेस्टिसिटी चॅप्टर मध्ये किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स या चॅप्टर मध्ये हे एकच युनिट वापरलं जातं, एसआय, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता कॉम्प्रेसिव्ह वगैरे त्याचा रेसिप्रोकल घेतला तर तो फक्त उलटा होणार. पण हेच युनिट इलेस्टिसिटी किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ युनिट हा चॅप्टर आला की एकच युनिट लक्षात ठेवायचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दॅट इज फोर्स पर युनिट एरिया. त्याचं हे. नेक्स्ट, दॅट इज थर्ड पॉइंट और थर्ड टाइप. टेक द स्क्रीनशॉट and write the notes. Third type is shearing stress. Third one is shearing stress. Take a body. This is the body. If is force applied on this body, after applying this force, the upper layer of the body is displaced from its original point to new point. That is distance d. This is the distance d, right? And this point is a b, g and h, this is h dash, this point is h dash, and this point is g dash. And the displaced angle is theta. And this height is given by capital D. This height is given by capital D. This denotes fixed layer of solid, that is AB. Upper layer is HG and AB is fixed layer. If we apply tangential force to this body, what happens? It moves upward, just like this. If this is the book, is a body, and if we apply tangential force, then it displaces in the direction of force. That is the shearing. Then we can write the definition of shear as the stress corresponding to change in shape. The
stress corresponding to change in shape of the body, change in shape of the body is called shearing stress, therefore shearing stress is equal to applied force divided by area. Applied force divided by area. This is the standard definition of stress. That is which is equal to F by A. Right? Then SI unit of shearing stress is SI unit Newton per meter square, and CGS unit is dyne per centimeter square. Right? What is shearing stress? The stress corresponding to change in shape of the body is called as shearing stress. जो फोर्स आपण टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या बॉडीचा शेप जो बदलतो, जर शेप बदलत असेल तर त्या प्रकारच्या स्ट्रेसला काय म्हणायचं? शियरिंग स्ट्रेस. राइट? टेक द स्क्रीनशॉट and note in your notebook. Shall I remove? Okay. Last type of stress, that is compressive stress. That is fourth, compressive stress. फोर्थ टाइप इज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. म्हणजे कोणता? एखाद्या बॉडीवरती आपण नॉर्मली फोर्स ऍक्ट केला तर त्या टाइपच्या फोर्सला काय म्हणायचं? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. बघा, when a force is applied perpendicular to surface or normal to surface of the body, then the stress is called as compressive stress or normal stress accordingly as the body is subject to thrust, that is compression or pull. तर बघा, ही बॉडी आपण जर असं याच्यावरती परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल डायरेक्शन मध्ये 90 डिग्री मध्ये जर आपण फोर्स ऍक्ट केला तर काय होणार? ती बॉडी एकतर कॉम्प्रेस होणार किंवा जर अशी ओढली तर ती काय होणार? पुल होणार. राईट? तेच इथं सांगितले. when a force is applied perpendicular to the surface of the body, the stress is called as compressive stress or normal stress accordingly as the body is subject to thrust, that is compression or a pull. मित्रांनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. थँक्यू.